नमस्कार, मी प्रदीप वाडेकर सादर करीत आहे मावळ वार्ता। देखील आम्ही सक्ती सहन करून घेणार नाही। ज्या सोसायट्यांमध्ये बसवलेले त्या लोकांना सोसायटीच्या अध्यक्षांना माहित नाही, बसून गेल्याच्या नंतर कळलं अरे मीटर चेंज केला, पण हे चुकीचं आहे ना। तुमची काय जबरदस्ती आहे का? आणि ही जबरदस्ती सहन करणार नाही। सेना लोणावळा शहराने त्या अधिकाऱ्याला बाहेर काढलेलं आहे आणि या ठिकाणी आजपासून एमएससीबी ला लॉक लावलेला आहे, टाळा लावलेला आहे। जोपर्यंत वरिष्ठ अधिकारी या ठिकाणी येत नाही आणि उत्तर देत नाही तोपर्यंत हा लॉक खोलणार नाही। सगळ्या पद्धतीचं 12 वाजले तो काउंटर बंद होऊन जातो। लोक 200 चालू होतो 12ला बंद होऊन जातो। कॅश इश्यू करत नाही, तुम्ही चेक घेत नाही। हा, या सगळ्या पद्धतींवरती तुम्ही जर अधिकृत अधिकारी जर या ठिकाणी असाल तर तुमच्याकडनं योग्य ती कारवाई झाली पाहिजे, हीच आमची राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी राहील। लोणावळ्यात MESBने कोणतीही परवानगी ग्राहकांची न घेता अनेक ठिकाणी स्मार्ट मीटर लावले आहेत। या सक्तीच्या विरोधात लोणावळ्यातील सर्वपक्षीय, थोडक्यात भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या सर्वांच्या वतीने धडक जन आक्रोश मोर्चा MSB ऑफिसवरती नेण्यात आला होता। पाहूयात मावळ वार्ताच्या कॅमेऱ्यातून टिपलेली या जन आक्रोश आंदोलनाची ही काही क्षणचित्रे। लोणावळ्याचा जो विद्युत पुरवठा खोपोलीवरनं होतोय ती 50-60 वर्षे जुनी सर्व ती यंत्रणा आहे, ती बदला असं वारंवार आम्ही यांना अनेक वेळा सांगितलेलं आहे। पण हे सर्व सांगित असताना ते येतात, तुटपुंज काहीतरी करतात, दुरुस्ती करतात, तोंडाला पानं पुसतात आणि काही बदल होत नाही। माझी तर आज आता सर्व आपण इथं ज्येष्ठ कार्यकर्ते लोणावळ्याकर नागरिक आहेत, विनंती आहे की यांनी आपल्याला लेखी दिल्याशिवाय आपण आज इथं जायचं नाही। कारण की मी या संदर्भात मागील 20-25 वर्ष आम्ही सर्व ताई असतील, कुमुशेर असतील, दत्ताभाऊ आहेत आणि आम्ही सर्व इथं 25 वर्ष MSCBच्या प्रश्नात आम्ही पार सब स्टेशनला पण आम्ही मोर्चा काढला आणि लोणावळ्याची वसुली, वीज बिल वसुली जी आहे ती 80 ते 85% म्हणजे इतकी लोक इतके प्रामाणिकपणे सर्व वीज देयक भरत असताना सुद्धा आज जर आम्हाला ही परिस्थिती आहे, ग्रामीण भागात लोणावळ्याची हीच परिस्थिती आहे, कारल्यापासून पार खंडाळ्यापर्यंत आणि इथंही हे सर्व असतानाही आज वीज वितरण कंपनीचा जो कारभार आहे, आज इथं त्यांच्या स्टाफ नाहीये काम करायला, रीडिंग घेतलं जात नाही, रीडिंग घेतलं जात डायरेक्ट नाही, बिल देतात 40,000 आणि 50,000 वाटत नाही। 1.5 वर्ष आले त्याने जो कर्मचारी ठेवला डिस्ट्रीब्युटर, त्याला एका माणसाला कुणी पाठवलं गेलं नाही गावामध्ये, प्रत्येक गावामध्ये ठिकाणी चाललेले जागोजागी झाडं तोडून ठेवलेली आहे, तिकडेच ठेवलेली आहे। अर्ध्या तासाला लाईट जातीये, सगळ्या इंडस्ट्री बंद पडत चालली आहे त्याच्यामुळं रात्री जाती लोक यायला तयार नाही। पर्यटक लाईट जाते, अर्ध्या तासाला लाईट जातीये, लाईट नसल्यामुळे पर्यटक जातात। त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये आपलं पर्यटन स्थळ असल्यामुळे पर्यटक कमी होत चाललेले आहेत लाईट नसल्यामुळं। त्यामुळे आमची विनंती आहे MSCBला कोणतीही लाईट घालू नये आणि लाईट बिल सर्वांना सरळ सगळ्या लाईट चुकीच्या पद्धतीने दिले गेलेले आहेत। त्यामुळे ते चुकीचे बिल परत त्यांनी घ्यावे आणि योग्य पद्धतीचे जे खरे बिल आहेत ते लोकांना द्यावे। स्मार्ट मीटरची सक्ती करू नये, स्मार्ट मीटरची सक्ती केल्यास आम्ही ती काढून फेकून देऊ मीटर। कोणालाही विचारल्याशिवाय, परत न विचारल्याशिवाय कोणतंही मीटर लावू नये, आमची MSCBला आम्ही आज MSCB वरती धडक मोर्चा होता। मोर्चामध्ये आम्ही त्यांना निवेदन दिले की स्मार्ट मीटर कोणाच्या घरी जाऊन स्मार्ट मीटर त्यांची परमिशन नसताना जर लावले तर ते आम्ही खपून घेणार नाही आणि स्मार्ट मीटर ज्यांना पाहिजे त्यांना लावा, ज्यांना नको आहे त्यांनी ते स्मार्ट मीटर त्याला सक्ती नको आहे असं आम्ही साहेबांना निवेदन दिले और त्यांच्याकडनं लिहून घेतले की ज्यांची सक्ती असेल सक्ती आम्ही करणार नाही आणि ज्यांना लावायचे असतील ते लावतील। आणि त्या अनुषंगाने आम्ही तिथं जाऊन निवेदन दिले, साहेबांनी ते ॲग्री केले। बऱ्याच गावामध्ये एक पेड माके नाव आम्ही वर्षभर झाडं लावतो आणि ही काही लोक झाडं कॉन्ट्रॅक्ट देतात, ती झाडाच्या फांद्या छाटाच्या काही झाडं खांदं तोडतात। असं ही अनावश्यक झाडं तोडू नये असंही आम्ही त्याला निवेदन दिले MSCBला। व वारंवार लाईट जाणं, 2-2, 4-4 तास लाईट येत नाही, लाईट रात्रीची बंद करतात, तर त्यांनी ती करू नये म्हणून आम्ही त्यांना निवेदन दिले। भारतीय जनता पार्टी लोणावळा शहराच्या वतीने आज धडक मोर्चा होता आणि या मोर्चामध्ये
सर्व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी होते. त्यामध्ये आमचे प्रभारी प्रशांतजी भागवत होते, उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी, शहराचे अध्यक्ष अनिलजी गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली हा आजचा मोर्चा होता. महिला आघाडी अध्यक्ष परिजा भिलारे, नगरसेविका रेश्माताई पाठारे, दत्ताभाऊ येवले, सर्व आजी माजी नगरसेवक पदाधिकारी त्या ठिकाणी उपस्थित होते. कारण बरेच दिवस झाले लोकांच्या फार तक्रारी होत्या. कारण जेव्हा बघावं तेव्हा कधी मनमानी करून कधी पण लाईट घालवायची, कधी पोलवर चढायचे, कधी काय चालायचं, कुणालाही कुठली कल्पना द्यायची नाही. त्याच्यामुळे लाईट नसल्यामुळे काय पाण्याची वाट लागायची. सकाळी पाहिलं तर नळाला पाणी नसायचं, टाक्या भरल्या जात नव्हत्या. म्हणजे मोठ्या प्रसंगाला सगळ्यांना सामोरं जावं लागत होतं. आणि तसंच जे आता स्मार्ट मीटर आहेत ते डायरेक्ट जाऊन बिल्डिंगमध्ये लोकांचे बसून आले. जेव्हा लोकांनी पाहिलं अरे आमच्या बिल्डिंगमधले मीटर चेंज झाले, म्हणजे कुणालाही त्या बिल्डिंगच्या अध्यक्षाला कुणालाही विश्वासात न घेता डायरेक्ट स्मार्ट मीटर हे बसवले जातात, तर त्याला आमचा विरोध राहणार आहे. आणि तो विरोध करण्यासाठी आज आम्ही मोठ्या संख्येने त्या ठिकाणी गेलो होतो. तसेच वारंवार आम्ही त्यांना सांगितलं की तुम्ही मीटर रिडिंग बघा, रिडिंग न घेता डायरेक्ट कोणाला 15,000 कोणाला 5,000, ज्याचं एक रूम आहे ती बाई धुण्या भांड्याचं काम करते त्याला महिन्याचं बिल 5,000, एकाला 16,000. म्हणजे अशी तुम्ही डायरेक्ट जर बिलं पाठवली सर्वच आणि ॲव्हरेज बिल डायरेक्ट म्हणजे मागचं पुढचं सगळंच, तर ते भरू शकणार आहे का? आज लोकांना 5,000 पगार आहे, कोणाच्या हातावर पोट आहेत, ते कसे भरणार? त्यासाठी आम्ही त्यांना एक आव्हान करण्यासाठी आज गेलो होतो आणि त्यांना ताकीद दिलेली आहे. बरं, वेळोवेळी MECBच्या आढावा बैठक, हे जे आढावा बैठकीमध्ये फक्त अधिकारीच का बोलवले जातात, बाकीच्या जनतेला का नाही सामावून घेत, नागरिकांना का नाही बोलवलं जात? आणि आढावा बैठकीत काय असा निर्णय की मनमानी करा, हे काय पर्सेंटेजचा धंदा लावले का इथे 20% 25% म्हणजे जबरदस्ती करायला लावा? हा विरोध आम्ही सहन करणार नाही. सगळ्यांनी तीव्र विरोध केलेला आहे. आणि त्यांनी किती जरी काय केलं आणि जो अधिकारी आला त्यांनी डायरेक्ट चढला वरती, कोणाच्याही मीटर लावायला गेला तर त्याला बगल तिथं आम्ही मारणार, त्याला आम्ही सोडणार नाही, त्याला सुट्टीच नाही. आणि म्हणूनसाठी आजचा आंदोलन होता, आजचा मोर्चा होता. आता जाहीरपणे आम्हाला त्यांनी एक सांगितलं, कागदावर लेखी लिहून दिलेले आहे की लोकांची आम्ही संमती घेऊ, NOC घेऊ, जर लावा म्हटले तरच लावू. दुसरं वीज खंडित जी होते ती अखंडित राहील, त्याची आम्ही दक्षता घेऊ. नंतर भुयारी जी लाईन आहे आपली जी चालू करायची गेल्या अनेक वर्षापासून, त्याचं एस्टिमेट देखील मी पाठवलेलं आहे म्हणे, ते देखील आम्ही लवकरात लवकर मार्गी लावणार आहे. दुसरा प्रश्न की मीटर रिडिंग घेतल्याशिवाय कुठलंही बिल आम्ही देणार नाही, पहिलं मीटर रिडिंग घेऊ आणि मग बिल पाठवू, असं आज आम्हाला आरगडे साहेबांनी हे लेखी दिलेले आमच्या लेटर हेडवर. त्याच्यामुळे आज आम्ही तिथे थांबलेलो आहे. परंतु वारंवार जर त्यांनी केलं तर आम्ही थांबणार नाही. मग आम्हाला अजून ह्याच्यापेक्षा तीव्र आंदोलन आम्ही करू. आणि आज आम्ही जाहीर MECBचा निषेध करतो आणि तो निषेध आम्ही करून आलेलो आहे. सर्वप्रथम लोणावळा नगर येथील सर्व नागरिक आणि लोणावळा मंडळचे सर्व पदाधिकारी, त्यामध्ये लोणावळ्याच्या माजी नगराध्यक्षा सुरेखाताई जाधव, माजी उपनगराध्यक्ष श्रीधरजी पुजारी, या मंडळाचे अध्यक्ष अनिलजी गायकवाड, या ठिकाणी उपस्थित असलेल्या नगरसेविका रेश्माताई पाठारे, त्याचप्रमाणे महिला मंडळाच्या अध्यक्षा आणि इतर सर्व नगरसेवक आणि आजी माजी पदाधिकारी, लोकांच्या समस्या या MECBच्या बाबतीत फार तीव्र आहेत आणि त्याचा निषेध नोंदवण्यासाठी आज सर्व भारतीय जनता पार्टी मंडळचे कार्यकर्ते MECB कार्यालयावर धडक मोर्चा नेला. खऱ्या अर्थानं लोकांना जो त्रास, ज्या वेदना होतात, स्मार्ट मीटर बसवत असताना कुठलीही पूर्वकल्पना न देता, त्या ग्राहकांची NOC न घेता, तर एखाद्या सोसायटीमध्ये मीटर बदलायचं असेल तर त्या सोसायटीचं ना हरकत प्रमाणपत्र हवं, त्या सोसायटीची मागणी असेल तरच मीटर बसवावा. एखाद्या ग्राहकाच्या घरी न विचारता जर मीटर बदल होत असेल ती एक प्रकारची ग्राहकांची फसवणूक आहे. आणि आज ह्या लोणावळ्यासारख्या शहरात पर्यटन होत असताना आज उन्हाळ्याचे दिवस आहेत, दिवसभरातनं 12 तासात कमीत कमी 10 ते 12 वेळा लाईट जाते. अशा वेळेस त्या लाईटीचं नियोजन न करता केवळ फक्त स्मार्ट मीटर बसवायचा घाट घातला जातो, हे कुठंतरी वेगळ्या पद्धतीचं वाटतं. आणि लोणावळाचं डेव्हलपमेंट करत असताना जी झाडं या लोकांनी जगवलीत, एक MECBच्या माध्यमातून ते तोडण्याचा प्रकार देखील त्या ठिकाणी झालेला आहे. परंतु आजपर्यंत मी असा एक प्रश्न विचारतो, MECB झाडं तोडत असताना कधी एक झाड तरी MECBच्या अधिकाऱ्यांनी लावलंय का? आज आपण एक पेड माके नाम ही संकल्पना मोदीजींच्या मान्यतेनुसार राबवत असताना आपण या वृक्षांचं संवर्धन करतो आणि त्याचा नाश करण्याचा अधिकार MECBच्या अधिकाऱ्यांना कोणी दिला, हा जाब विचारण्यासाठी आज आम्ही खऱ्या अर्थाने तिथे गेलो. आणि या समस्या मांडण्यासाठी, ह्या ज्या स्थानिक नागरिकांना जो त्रास होतोय त्या समस्येतून मुक्त होण्यासाठी आज खऱ्या अर्थाने हा निषेध मोर्चा झाला. या ठिकाणी
महाराष्ट्र नवनिर्माण सेना लोणावळा शहराच्या वतीनं या ठिकाणी भव्य दिव्य प्रमाणात मोठं आंदोलन करण्यात आलं. आंदोलनाचा विषय होता की गेल्या मे महिन्यामध्ये अनेक लोणावळा शहरातील परिवार हे बाहेर गावी गेलेले असताना या MSCBने प्रत्येकाचे मीटर हे बदली केले. जे पूर्व संमतीने किंवा पूर्व परवानगीने मीटर बदली केले नाही, तर आमची मागणी या ठिकाणी आहे की हे मीटर यांनी परत बसवावे आणि इथून पुढे सरकारची जोपर्यंत परवानगी येत आहे तोपर्यंत हे मीटर बसवले गेले नाही पाहिजेत. या ठिकाणी आम्ही आलेलो असता अभियंत्यांना आम्ही या ठिकाणी प्रश्न केला, तर अभियंत्यांचं म्हणणं आहे की मी लोणावळेकर नागरिकांच्या सोयी सुविधेसाठी अडचणीसाठी इथं बसलेलो आहे, पण मला वरिष्ठांची परवानगी घेतल्याशिवाय मला उत्तर देता येत नाही. त्यामुळं त्या अधिकाऱ्याला या ठिकाणी अधिकार नसल्यामुळं महाराष्ट्र नवनिर्माण सेना लोणावळा शहराने त्या अधिकाऱ्याला बाहेर काढलेलं आहे आणि या ठिकाणी आजपासून MSCBला लॉक लावलेलं आहे, टाळा लावलेलं आहे. जोपर्यंत वरिष्ठ अधिकारी या ठिकाणी येत नाही आणि उत्तर देत नाही तोपर्यंत हा लॉक खोलणार नाही. सदरची चावी हे लोणावळा पोलीस स्टेशनकडे जमा करण्यात येईल. याची आपण सर्वांनी नोंद घ्यायची. इथून पुढे कोणताही मीटर कोणी बसवलं आलं, जोर जबरदस्ती बसवण्यात आलं तर त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना लोणावळा शहराशी संपर्क साधावा. त्याच ठिकाणी तो मीटर फोडून टाकणार आम्ही. लोणावळा शहरामध्ये MSCB कडून नवीन स्मार्ट मीटर बसवण्याच्या अनुषंगाने या ठिकाणी कुठल्याही ग्राहकाची कुठल्याही प्रकारची संमती न घेता त्याला पूर्वकल्पना न देता या ठिकाणी MSCB कडनं नवीन मीटर तिथं बसवण्यात आलेले आहेत. घरात कोणी नसताना अगदी सुट्ट्यांमध्ये घरातील लोक बाहेर गावी फिरायला गेलेले असताना देखील यांच्याकडनं त्या ठिकाणी चोरी करून त्या घरामध्ये घुसून त्या ठिकाणचा मीटर काढून दुसरा मीटर बसवण्यात आला आहे आणि त्या मीटरचा आकार हा मागील मीटरपेक्षा जास्तचा आहे. त्याच्यात वाढीव बिल जर एखाद्याचं बिल 500-700 रुपयाचं असेल तर त्या ठिकाणी 1300-1500 रुपयाचं बिल त्या ठिकाणी वाढून आलेलं आहे. आणि हा सगळा भोंगळ कारभार यांनी त्वरित थांबवावा हीच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी लोणावळा शहरची मागणी घेऊन आम्ही आज या ठिकाणी आलो आहे. आम्ही साहेबांना सांगतोय, आज पण आपण पाहिलं तर एखादं बिल आलं त्या बिलामध्ये मागच्या बाजूला जे आकार दिले जातात ते आकार वाढीव बिलाच्या वेळेस त्या बिलाची अमाऊंट जी असती त्यानुसार वाढवले जातात. बरोबर आहे का? तुमचा जर मीटर जर तुमचा कमर्शियल आहे की रेसिडेन्शियल आहे हे तुम्ही पाहता का? त्याचं मीटर 3-3 वेळा 3-3, 4-4 पटीने वाढून येतं. त्याचं लोकांवरती जो भार पडतो ते कोण पाहायचं, ते कोण भरणार? हे 66,000चं बिल आहे. बिल किती येतं? 1,000, 2,000, 4,000, 5,000. 66,000चं बिल घेतल्यानंतर माणसाने काय कर्ज काढून भरायचं का तर घर विकून भरायचं? अरे लाजा वाटल्या पाहिजे तुम्हाला. या ठिकाणी तुम्हाला उन्हात उभं करण्याचा आमचा उद्देश हाच की ज्यावेळी आम्ही इथं येतो कुठल्याही प्रकारचा अधिकारी कुठल्याही सर्वसामान्य ग्राहकाला बिलकुल विचारतच नाही. पैसे भरून टाका, पैसे भरा मग बघू, नाही तर पिढी पुढच्या बिलात मीटर घेऊन जातो. असं कुठं होतं का? या सगळ्या पद्धतीत 12ने वाजले तर काउंटर बंद होऊन जातो. लोक 200 10ला चालू होतं 12ला बंद होऊन जातो. कॅश इश्यू करत नाही तुम्ही, चेक घेत नाही. हा, या सगळ्या पद्धतींवरती तुम्ही जर अधिकृत अधिकारी जर या ठिकाणी असाल तर तुमच्याकडनं योग्य ती कारवाई झाली पाहिजे. हीच आमची राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी राहील. स्वाद फॅमिली रेस्टॉरंट शुद्ध शाकाहारी, महाराष्ट्रीयन, गुजराती, जैन, साऊथ इंडियन आणि नॉर्थ इंडियन स्वादिष्ट डिशेस आपल्या लोणावळ्यातील स्वाद शुद्ध शाकाहारी फॅमिली रेस्टॉरंटमध्ये AC, नॉन AC बैठकीची सुसज्ज व्यवस्था. आमचा पत्ता लोणावळा नगर परिषदेजवळ संजीवनी हॉस्पिटलच्या बाजूला. स्वादचा आस्वाद घेण्यासाठी एकदा अवश्य भेट द्या. मावळ तालुक्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी मावळ वार्ताच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. तसेच फेसबुक पेज फॉलो करा. धन्यवाद.